अंकुश आणि मुक्ता या दोघांसाठी तुम्ही डबल सीट नक्की पाहायला जाल. परंतु चित्रपट पाहून झाल्यावर समीर विद्वंस आणि क्षितिज पटवर्धन यांचंही विशेष कौतुक कराल. अर्थात डबल सीटच्या म्युझिक टीमचं कौतुक तर सध्या तुम्ही करतच असाल. तर पाहूया 5 महत्वाची कारणं चित्रपट अगदी जवळचा आणि खास होण्याची. कारण क्रमांक 1, डबल सीटच्या कथेचं खास कौतुक. आपल्याकडून अनेकदा दुर्लक्षित झालेली ही कथा, एक असं सत्य ज्याकडे आपण जास्त लक्ष कधीच दिलं नाही. नव्याने लग्न झालेलं जोडपं 10x10च्या खोलीत राहतंय. नवऱ्यासोबत सासू सासरे आणि दीर यांना सांभाळून घेणारी मंजिरी आपल्या नवऱ्याला काहीतरी बाप करायचं असं सांगते. ही बाप गोष्ट आहे ती म्हणजे बेटर लाईफस्टाईल जगण्याची. म्हणजे एक घर जे थोडं मोठं असेल आणि व्यवस्थित असेल. घर घेण्याची ही गोष्ट एका मध्यमवर्गीय कुटुंबासमोर किती चॅलेंजेस उभी करते हे पाहणं नक्की आवडेल. कारण ही चॅलेंजेस अगदी अस्सल खरी वाटतात. म्हणजे तुम्ही घर घेताना जे काही स्ट्रगल केलं असेल ना, त्याचा जणू नॉस्टॅल्जिया होईल किंवा त्याची रेप्लिका बनून तुमच्या समोर जे येईल ती कथा म्हणजे डबल सीट. म्हणूनच या कथेचं विशेष कौतुक. कारण क्रमांक 2, मुक्ता आणि अंकुश यांच्या केमिस्ट्रीला तर तुम्ही 100% कन्व्हिन्स व्हाल. एक मिडल क्लास सून, गावातून मुंबईत आलेली, मोठ्या शहरात आल्यानंतर त्या शहराला व्यवस्थित समजून घेतल्यानंतर तिच्यात आलेला आत्मविश्वास. मंजिरी हे पात्र खरोखर मनाला पटतं. अंकुश चौधरी अतिशय अनपेक्षित आहे. या चित्रपटात आपला हा लाडका ॲक्शन हिरो भन्नाट रोमॅन्टिक आणि त्यासोबतच फॅमिली गाय सुद्धा वाटलाय. वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, संदीप पाठक, पुष्कर क्षोत्री, आरती वडगबाळकर, विकास पाटील अशी प्रत्येकाची नावं घेणं गरजेचं आहे. कारण या प्रत्येकाने साकारलेल्या कॅरेक्टरला एक डेप्थ आहे, एक अर्थ आहे. आणि हे सगळं अगदी सहजपणे पडद्यावर येतं हे अर्थात दिग्दर्शकाचं कौशल्य. कारण क्रमांक 3, चित्रपट सर्वांगाने उत्तम आहे. संवाद, छायांकन, संकलन या बाबी तर उत्तम जमल्या. शिवाय आर्ट डिरेक्शन आणि कॉस्ट्युम्स यामुळे चित्रपट आणखी खराखुरा वाटलाय. रिअल लोकेशन्समुळे चित्रपट खूप बिलिव्हेबल होण्यास मदत झाली आहे. या लोकेशन्समुळे नक्कीच नॉस्टॅल्जिया क्रिएट होणं किंवा त्या परिस्थितीशी रिलेट होणं या गोष्टी प्रेक्षकांसोबत अगदी सहज घडू शकतात. चित्रपटाच्या पार्श्वसंगीतामध्येही खूप व्हरायटी आहे आणि ती उत्तम मेंटेन झाली आहे. जसं की बऱ्याच सीन्सना बॅकग्राऊंड स्कोर्स अजिबात नाही आहेत किंवा लोकांचा कलकलाट हाच बॅकग्राऊंड स्कोर आहे. कारण क्रमांक 4, स्वप्न घेऊन मुंबईत येणं हे ग्लॅमर कुरवाळणारे अनेक चित्रपट आतापर्यंत येऊन गेलेत. पण या विधानाला योग्य न्याय देणारा कदाचित हा एकमेव चित्रपट असावा. उगीचच मुंबईत आल्यानंतर जगण्यातली ट्रॅजेडी किंवा नको तसलं शोषण किंवा अनाठाई नात्यांचा ड्रामा किंवा माणसांचा अति स्वाभिमान आणि इज्जत यांचा बागुलबुवा या अशा सगळ्या गोष्टी इथे अजिबात नाहीत. माणसातला रिस्क घेण्याचा फॅक्टर किती महत्वाचा असतो आणि मिडल क्लास कुटुंबात ती हिंमत का नसते याचं सुंदर जस्टिफिकेशन किंवा ब्रेक थ्रू म्हणजे डबल सीट. कारण क्रमांक 5, कौटुंबिक सिनेमा कसा असावा तर तो डबल सीट सारखा असावा. हा चित्रपट प्रथमदर्शी तर मंजिरी आणि अमितची कथा म्हणून सुरू होतो. परंतु हळूहळू अवघ्या नाईक कुटुंबाशी आपण रिलेट होऊ लागतो. त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत जाऊन हा चित्रपट पाहाल तर उत्तमच. कारण ही खऱ्या अर्थाने एका कुटुंबाची कथा आहे. चित्रपटात भरभरून मनोरंजन आहे. एकाही सीनला चित्रपट रेंगाळतोय किंवा तुम्हाला कंटाळा येतोय असं अजिबात होत नाही. तुम्ही 100% या सिनेमात गुंतून राहता. अगदी कम्प्लिटली कन्व्हिन्स होऊन मी या चित्रपटाला देते 4 स्टार्स. अर्थात तुम्ही थिएटर्समध्ये जाणारच आहात डबल सीट पाहायला आणि त्यानंतर तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओ रिव्ह्यूच्या कमेंट सेक्शनमध्ये नोंदवाल अशी आशा आहे.